छान, इथे येऊन बसलीस होय तू? अगो मगाशी तुला इतके बोलले मी, त्याचे काही दिसत नाहीये तोंडावरती. इथे येऊन चुली समोर येऊन बसलीस. आता कळले मला का इथे येऊन बसलीस ती. सत्ता गाजवायची ना तुला या घरावर, सत्ता गाजवायची ना. काय गो बोल सुभाषे. अगं बाई सोडा मला, कोणी यायचं नाही मध्ये. थांब माई, तूही तिथेच थांब. आज तर तूही मध्ये नाही यायचंय. गाजवते मी सत्ता, गाजवते या घरावर सत्ता, पण या घराच्या भल्यासाठी, हे घर लुटण्यासाठी नव्हे. काय म्हणालीस, काय म्हणालीस? मी घर लुटायला आले इथे. अगं काही वाटतंय का नाही तुला? ताई काय करताय? अगं स्वतःच दुर्गेस विहिरीत ढकललेस ना आणि नामानिराळी झालीस. कोण खोटे आता सांग ना, सांग की. अरे काय चाललंय काय इकडे? काय घर आहे का मंडई? रांगडांच्या सुना म्हणून घेण्यात सुद्धा लाज वाटते आम्हास. अरे बायकांचा आवाज हा स्वयंपाकघराच्या बाहेरही येता कामा नये. पण तुमच्या भांडणाचा आवाज पार वेशीपर्यंत जाऊन पोहोचला. शी 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 शी. तेच सांगत होते हो मी भाऊसाहेब. अहो या ताईने तालतंत्र सोडलेले. वेड्याची लक्षणे आहेत सगळी, वेड्याची. मी ढकलले दुर्गेस विहिरीत, मीच ढकलले. बघितलेत, बघितलेत ना, मी सांगत नव्हते. हिनेच ढकलले हो दुर्गेस विहिरीत. पण तालतंत्र सुटू नये म्हणून. भाऊसाहेब, मी अशी वेड्यासारखी वागले म्हणून दुर्गेचे हरपू लागलेले शहाणपण ठिकाणावर आले, नाहीतर कल्याण झाले असते हो. शांत व्हा आई, शांत व्हा. नाही भाऊसाहेब, भाऊसाहेब, आपण जर कोणासाठी काही केले आणि त्यानंतर जर ते बोलून दाखवले तर त्या करण्याला काहीही अर्थ उरत नाही. हे जरी खरे असले तरी आज मात्र मी बोलणार. जीव गुंतवू नकोस पोरांमध्ये. पण भाऊसाहेब, भाऊसाहेब तुम्हीच सांगा हो, कोणालाही जीव लावणे, कोणावरही माया करणे सोपे असते, पण माया थोपवणे हे सगळ्यात कठीण. कारण रानड्यांच्या घरात शिस्त राहावी म्हणून त्या दुर्गेस मी ढकलले आणि आज तुमच्या समक्ष सगळ्यांना बजावते. उद्या जर दुर्गेच्या हातून काही विपरीत घडले तर तिच्या सोबत माझेही प्रेत तुमच्या समोर असेल. पाहिले बाळंपटजी, अखेर जो अनर्थ घडावायचा होता तो घडलाच. भाऊसाहेब, आपण शांत राहायला हवं. कसे शांत राहू? अहो, सुभद्रा वहिनी आल्यापासून ताईसाहेब बिथरले दिसत आहेत. दोघींचे काही ना काहीतरी कारणाने कायम वाजतच असते. आणि आजच्या या प्रकारातही ताईसाहेबांनी दुर्गाकावर साचलेला रागच काढलेला दिसतोय. यमी, घरात काही बिनसले आहे असे दिसते. भाऊसाहेबांनी आमची भेट घेण्याचे लांबविले. दुर्गाक्का विहिरीत पडल्या होत्या म्हणे आणि भाऊसाहेबांनी माधवरावांना एकट्यांनाच बोलावून घेतले. नक्की काय झाले आहे? काही नाही अण्णा, एका महत्वाच्या विषयावर मामंजींना स्वतःशी बोलायचे होते म्हणून एकट्यालाच बोलाविले. आणि दुर्गाक्कांचे म्हणाल तर विहिरीत वाकून कळशी घेताना त्यांचा तोल गेला आणि त्या पडल्या. अण्णा, दूध घ्या ना. अगो बाई, दूध नेवले वाटतं. मी आत्ता ऊन करून आणते. रमा, चांदणचा हूल होती कोवळ्या पाऊली. रमा, होय रमा, आता तुला मी रमाच म्हणणार आहे. बाळा, आज खऱ्या अर्थानं रमा रानडे झालीस तू.